जय श्रीराम, जय श्रीकृष्ण। आज मी एक तुम्हाला दवाई सांगणार आहे। दवाई, पोट कमी करायची दवाई। कारण माझं पोट अगोदर ना खूप होतं, गोल गोल ढेरी होती। आता माझं पोट कमी झालं, तर त्यासाठी काय काय करायचं तुम्हाला सांगते। त्याच्यासाठी तुळशीचे पत्ते आणायचे तोडून। चला तुमच्या समोरच तोडून घेते तुळशीचे पत्ते। एक मिनिट, तुमच्यासमोर काय काय टाकते ते तुम्हाला दाखवते ना। हे बघा, तुळशीचे पत्ते घ्यायचे 10-15। तुळशीचे पत्ते खूप हे आहेत, म्हणजे खूप म्हणजे आयुर्वेदिकच आहे ते। आयुर्वेदिक सारखे नाही, आयुर्वेदिकच दवाई आहे तुळशीचे पत्ते। आणि परत सांगते तुम्हाला काय काय टाकायचं ते, आणि मग ते उकळेपर्यंत मी तुम्हाला माझा अनुभव सांगते, ठीक आहे। आता मी घेतले तुळशीचे पत्ते, धुवून घेतले। एक मिनिट दाखवतो तुम्हाला। हे बघा, तुळशीचे पत्ते तुम्ही समोरच तोडून आणले। तुळशीचे पत्ते टाकले आणि 4-5 मिरे आणि लवंग। हे बघा, मिरे, एक हे थोडं जिरं, हे बघा जिरं, 1 चम्मच जिरं टाकलं आणि अर्धा चम्मच हळद। हे बघा, झालं जिरं, हळद आणि थोडं एक तेजपत्ता सगळं टाकलं। टाकल्यानंतर मी हे उकळायला घेतलं, ठीक आहे। आता आपण हे उकळायला ठेवलं। हे बघा, उकळायला ठेवलं। आता ते काय काय टाकलं आपण, तुळशी, हळद, जिरं, तेजपत्ता आणि लवंग, मिरे, ठीक आहे। हे वाटून नाही टाकले आपण, वाटून नाही टाकले, तसेच अख्खे टाकले। आता त्याला चांगलं बॉईल होऊ द्या। बॉईल झाल्यानंतर कसं प्यायचं ते मी तुम्हाला सांगते। बॉईल झाल्यानंतर ते कसं प्यायचं ते मी तुम्हाला सांगते। तोपर्यंत काय सांगते मी, माझा अनुभव सांगते तुम्हाला। माझा अनुभव हे कंटिन्यू 21 दिवस प्यायचं। हे कंटिन्यू 21 दिवस, एकही दिवस हे नाही करायचं, एकही दिवस बंद नाही करायचं। कंटिन्यू कुठे गावाला तुम्ही गेले तरी ते चालू ठेवायचं, कुठेही बाहेर गेले तरी चालू ठेवायचं। 21 दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट भेटल। रिझल्ट भेटल्यानंतर मग तुम्ही मला सांगा की मावशी मला तुम्ही खोटं सांगितलं होतं, मला तर काही माझं तर काही कमी झालंच नाही पोट। खोटं नका सांगू, सकाळी सकाळी खोटं सांगायचं नाही, जे आहे ते सत्य सांगायचं। नाहीतर मग कोणी काय म्हणेल, हाय झालं तरी म्हणते आमचं झालंच नाही पोट कमी। हां, दुसरी गोष्ट, ती पिल्यानंतर थोडी एक्सरसाइज करायची पोटाची। ती तसं सर्वच गेली सांगायची मी। थोडं हे प्यायच्या अगोदर केलं तरी चालते, पिल्यानंतर अर्ध्या घंट्याने केलं तरी चालते। पियाच्या अगोदर केलं तर फारच चांगलं। एक्सरसाइज तर करायची आपल्याला, कोणतं काय करा, आणि पिल्यानंतर बी केली, पिल्यानंतर ऑफ केलं तर फार चांगलं। एक्सरसाइज करून हे प्या, एक्सरसाइज करून हे पिऊन घ्या। पिल्यानंतर ऑफ करायला जा, थोडासा पिल्यानंतर वॉकिंग करायला जा, तर खूपच फायदे मिळणार ते। थोडा टाईम काढा, अर्धा घंटा आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी। हे बघा, शरीर आहे तर आपण आहे, शरीर नाही तर काहीच नाही, बरोबर। म्हणून या शरीराची सोय करणं हे लय गरजेचं असते। कारण कोणी नाही कोणाचं, आणि शेवटी एकलच जायचं। सगळे लोक असतात पण कोणी कोणाच्या कामी पडत नसते, बरोबर। म्हणून हे शरीर सगळ्यात मोठी प्रॉपर्टी, हे शरीर। या शरीराचं आपण संरक्षण केलं तरच फायदेमंद राहतो। आपण सगळ्या परिवाराला किती टाईम देतो, किती सकाळी उठतो, झाडू मारा, हे करा, ते करा, ढंक करा, आता उकडे आला, हे चांगलंच उकडे आला।
खळखळ खळखळ उकळू द्यायचं आणि त्याच्यातले जे व्हिटॅमिन आहे ते सगळं त्याच्यात अर्थ उतरू द्यायच्या. जिऱ्याचं, तुळशीचं, ते सगळं जे बी काय ते जिरं, हळद, तुळशी, लवंग, मिरे, तेच पत्ता, याचं सगळं अर्क त्याच्यातनी ते उकळल्यानं म्हणजे ते असं बॉईल झालं की मग ते सगळं त्याच्यातने अर्क उतरते. हां, दुसरी गोष्ट आता थोडं शॉर्टकट सांगते, जास्त मोठा इंट्रो. हळद म्हणजे 21 रोगावर हळद काम करते. आयुर्वेदिक आहे हळद, तुळशी आयुर्वेदिक आहे, हळद आयुर्वेदिक आहे आणि तेजपत्ता बी आयुर्वेदिकच आहे. हे सगळे आयुर्वेदिकच आहे. हे काही बिना केमिकलच्या वस्तू आहेत, ह्या केमिकलच्या नाही आहे वस्तू, आहे ना. तर ह्या सगळ्याच गोष्टी. आणि हळद 21 रोगावर काम करते, ती तुळशी पण रोगावर काम करते. हर आपले काय कचरापट्टी हे जे शरीरातली काही छोटे मोठे काही रोग असतील ते त्यानं त्या काम करते. ठीक आहे. आता ते कसं प्यायचं ते मला तुम्हाला सांगते. आपण मोठा हे घेते प्लेट, मोठी प्लेट घेतली, मोठी प्लेट घेतली. मोठी प्लेट घ्यायचं कारण हे घ्यायच्यात नाही लवकर थंड होते. थंड झाल्यानंतर ते थंड झालं तर आता पाणी गाळून घेते. हे गाळून घ्यायचं. हे गाळून घेतलं. गाळून घेतल्यानंतर हे थंड थोडंसं थोडं थंड होऊ द्यायचं. थंड झालं की मोठे मोठे घोट घ्यायचे. हां, मोठे घोट घ्यायचं तुम्हाला ते सांगते. मोठे यासाठी घोट घ्यायचे, छोटे छोटे घोट नाही घ्यायचे. मोठे घोट घेतले म्हणजे काय होते तर घेऊन दाखवते मोठे कसे घ्यायचे. ते मोठे घोट घेतल्यानं काय होते की ते मोठे घोट घेतले की थोडं गरम गरम पोटात जाते ना. गरम गरम पोटात घेत आपल्या लिव्हरमध्ये अनुभव घ्या तुम्ही की आपल्या लिव्हरमध्ये ना चटके लागल्यासारखं होते, गरम काहीतरी गेल्यासारखं वाटते, गरम वाटते लिव्हरला. तो शेक लागला पाहिजे पुऱ्या लिव्हरला. ते शेक लागला पाहिजे, त्याला गरम लागला पाहिजे पोटातल्या लिव्हरला. म्हणजे पोटात सगळं गरम वाटलं पाहिजे. गेल्यावर असं ते जसं जळजळ जसं म्हणतात ना लोक म्हणतात ना, हे आता बाहेर बेवडे बावडे गोष्ट करत असतात, अरे काय माल कडक होता, काय होता असे ते दादा बापाला काय नाही करतात, आपल्याला काय नाही करायला लागते. पण सांगतो जसं पोटात हे ठीक आहे. दारूचं सांगतो, दारूमुळे काय होते पोटात जाते तर दारू, कडक दारू, त्याने लिव्हर सडतात. बरोबर, हे तर तुम्हाला माहितीच आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तसंच हे गरम पाणी, आता बघा हे गरम पुरं ताकदवान, म्हणजे हे एकदम बिना केमिकलचं एकदम सुंदर बनलं. हे औषध आहे, हे औषध हे भरपूर काम करते शरीराला आपला. तर आपला मी मोठे घोट घेते. हा बघतोय जरा गरम आहे कसं काय आहे. हां बघा, आता मला जळत गेला आतमध्ये. याच्यातनी काहीच नाही बरं, साखर वगैरे काही नाही. तुम्ही पिऊन बघा, साखर वगैरे काहीच नाही. आता बघा, मला असं फील झालं की गरम माझ्या पोटात गेलं काहीतरी. किती मोठा घोट घेतला, एवढा. एकदम गरम नाही आहे पण घेतला गरम. हे पोटात गरम. आता कसं गरम वाटलं पोटाला, ते आतळ्यातली असे पुरे गरम झालं आहे असं फील झालं पाहिजे. हे असं ताट घ्यायचं मोठं, असं मोठं ताट निघा, थंड होते. आणि हे अशाच काठाचं घ्यायचं ताट, म्हणजे हे प्यायला जाते. ठीक आहे. जय श्रीकृष्ण. आता मोठा व्हिडिओ झाला, कामात पण बाकी राहिले. भाजी आणली, ही गेली 25 रुपयाची, अर्धा किलो शेंगा. हे काय म्हणतात तुम्ही, काय, हे बघा 25 रुपयाची आणली. आता काय करते, आता थोडंसं मी ऑफ करते 10-15 मिनिट, कारण आपल्यासाठी करावंच लागते. आपण जर शरीर चांगलं नसलं हे सगळं कोण करणार आहे, म्हणून ते करावंच लागते आपल्याला. तर थोडासा मी ऑफ करते आणि नंतर मग आंघोळ बिंघोळ, झाडू बिडू, आंघोळ बिंघोळ हे ते सगळं कामं करून घेते. ठीक आहे. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम, जय श्रीराम, हरे कृष्ण हरे राम, जय श्री